विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप मधील आपला गणितीय विषयातील सूट, रिबेट व कमिशन आज हा घटक आपण शिकणार आहोत. बघा, आता सूट, रिबेट आणि कमिशन याला ॲक्च्युली आपल्याला त्या शब्दाचा अर्थ माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण व्यावहारिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण या घटकावरील आधारित गणित पाहूया तर सर्व गणित हे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये लागू होतात. ओके, म्हणून आपण प्रश्नातील जो काही संदर्भ आहे तो समजण्यासाठी, प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला या शब्दाचे अर्थ माहीत असणं खूप गरजेचे आहे. ओके, बघा, यावर आधारित सूट म्हणजेच काय, तर आपल्याला जर आपण एखादी वस्तू खरेदी केली, ओके, खरेदी केल्याच्या नंतर त्या वस्तूच्या किमती किती असतात माहिती आहे तुम्हाला? दोन किमती असतात, एक खरेदी किंमत, एक विक्री किंमत. ओके, ज्या वेळेस आपण एखादी वस्तू विकत घेतो ती झाली विक्री किंमत, जो व्यक्ती आपल्याला विकत असतो त्यासाठी ती झाली खरेदी किंमत. ओके, म्हणजेच बघा, या ठिकाणी आपण वस्तूची किंमत ज्या वेळेस ठेवतो त्या किमतीवर आपल्याला काही सूट म्हणजेच काही मोबदला दिलेला असतो. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला जर एखादी वस्तू जर त्या ठिकाणी 100 रुपयाला मिळत असेल, ती वस्तू जर आपल्याला 90 रुपयाला मिळाली तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला 10 रुपये काय दिलेली आहे? सूट दिलेली आहे. बघा, मी तुम्हाला त्याच्या दोन किमती कशा समजून सांगितल्या, ह्या दोन किमती का सांगितल्या, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. एखादी वस्तू आपण खरेदी करतो, विकत घेतो, त्यावेळेस ती आपण विकत घेतो म्हणून त्याची आपण खरेदी किंमत ठरवतो. ओके, ती आपण विकत घेतलेली. आपल्याकडून जर एखादी वस्तू विकली गेली त्यावेळेस ती विक्री किंमत होते. ओके, ह्या दोन संकल्पना तुम्हाला तर माहीतच असतील, परंतु ह्या दोन संकल्पना यासाठी मी क्लिअर करत आहे कारण की त्यावरच आधारित ही सूट दिलेली असते. खरेदी किमतीवर व विक्री किमतीवर काय दिलेली असते? सूट. जर मी खरेदी केलेली आहे, एक पेन खरेदी केलेला आहे 25 रुपयाला. ओके, मग या पेनची खरेदी किंमत किती आहे? 25. परंतु मला हा पेन माझ्या मित्राला 5 रुपये सूट देऊन विकायचा आहे. ओके, किती रुपये? 5 रुपये. मग मी त्याला किती रुपयाला विकेल? आता हा 20 रुपयाला विकेल. मग 20 रुपयाला त्याला मिळाल्याच्या नंतर त्याला या पेनवर सूट किती मिळालेली? 5 रुपये सूट मिळालेली. ओके, म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं झालं तर सूट म्हणजेच आपण खरेदी किमतीवर किंवा छापील किमतीवर, ओके, खरेदी किमतीवर किंवा छापील किमतीवर काही प्रमाणात कमी करून, काही प्रमाणात त्याची किंमत कमी करून विक्री काढलेली किंमत. ओके, विक्रीसाठी काढलेली ती किंमत म्हणजेच ती सूट असते. आता काही किंमत कमी करून म्हणजेच ती सूट जी असते ती एक तर रुपयामध्ये कमी करता येते किंवा प्रति शेकडामध्ये करता येते. मग प्रति शेकडा म्हणजे कशा पद्धतीने, की आता त्याला आपण शेकडा सूट म्हणतो. ही झाली सूट, परंतु ही जर रुपयामध्ये झाली तर ठीक आहे, परंतु जर सूट तुम्ही दोन पद्धतीने देऊ शकता. एक शेकडा सूट देऊ शकतो, शेकडा सूट. आता शेकडा सूट कशा पद्धतीचा, हा या शेकडा सूटचा अर्थ असा असतो, शेकडा म्हणजे 100. ओके, पर्सेंटेज आपला चॅप्टर झालेला आहे. शेकडा म्हणजेच काय? 100. मग 100वर सूट किती? जर 200 रुपयाची एक वस्तू खरेदी केली व त्यावर आपल्याला 2% सूट दिलेली आहे. किती? 2%. मग त्यामध्ये तुम्हाला पूर्ण आकडा म्हणजे पूर्ण त्याची किती किंमत आहे ते सांगितलेलं नसतं. त्यामध्ये फक्त काय दिलेलं असतं की पर्सेंटेज काढून सूट दिलेली असते, म्हणजे शेकडा सूट दिलेली असते. मग त्यावर आधारित शेकडा सूट जर समजून घ्यायचं की 200 रुपयाची वस्तू आपल्याला आपण विकत घेणार आहोत. ओके, तिची छापील किंमत किती आहे? 200 रुपये. परंतु यावर आपल्याला 3% सूट दिलेली आहे. किती टक्के? 3% सूट. आता दुकानदाराने आपल्याला 3% सूट दिली म्हणजेच आपल्याला तिची एकूण किती रुपये सूट दिली ती या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे. ती आपल्याला कशामध्ये काढावी लागते? संख्येमध्ये. मग ह्या 200 आणि नेहमी जी पर्सेंटेजची सूट असते ना, लक्षात ठेवा, नेहमी शेकडा सूट जे असतं ना तो विक्री किमतीवर असतो. ती किती असते? विक्री किमतीवर काढलेली असते. आता याची विक्री किंमत किती ठरवलेली आहे? 200. ओके, छापील किंमत किती आहे?
परंतु या विक्री किंमत याची सांगितलेली आहे 200 रुपये. 200 रुपयावर किती टक्के सूट दिलेली आहे? 3%. ओके, मग याची जर विक्री किंमत 200 आहे त्यावर 3% सूट दिली असेल तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? मग आपल्याला या ठिकाणी 200 चे 3% म्हणजेच आपल्याला 3/100 00 कटले 3 दोन्ही 6 म्हणजे 6 रुपये सूट मिळणार आहे. ओके, मग अशाच पद्धतीने जर आपल्याला 200 रुपयाच्या वस्तूवर 6 रुपये जर सूट मिळत असेल, 200 रुपयाच्या वस्तूवर 6 रुपये सूट मिळत असेल तर किती टक्के सूट मिळाली असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. किती टक्के सूट मिळाली? तर मग 200 रुपयाची वस्तू म्हणजे 100%. ओके, 200 रुपयाची वस्तू म्हणजे किती आहे? ती वस्तू 100% आहे. तर मग 6 रुपये सूट मिळाली, मग त्याचं किती 6 म्हणजे किती पर्सेंटेज? त्याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. कशा पद्धतीने? या ठिकाणी 100 गुणिले 6 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन भागिले 200 बरोबर x. आता 1 1 0 0 काय झालं? कटलं. बे 1 बे बेत्रिक, बे 1 बे बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी x बरोबर किती आली? 3 म्हणजे 3% सूट. म्हणजे हेच एक्झाम्पल मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सूट जरी विचारली, सूट किती असेल रुपयामध्ये जरी काढायची असेल तर तुम्ही रुपयामध्येही काढू शकता आणि रुपयामध्ये दिले असेल तर पर्सेंटेज मध्ये जर विचारली असेल तर पर्सेंटेज मध्ये सुद्धा काढू शकता. सूट ही 2 प्रकारची असते, लक्षात ठेवा. पहिला प्रकार त्याचा किमतीमध्ये दिलेली असते आणि दुसरा प्रकार ते पर्सेंटेज मध्ये दिलेली असते. ओके, मग आता सूट जर तुम्हाला समजली असेल तर कमिशन म्हणजे काय ते पहा. आता कमिशन याला आपण व्यवहारामध्ये दोघा जणांच्या व्यवहारामध्ये तिसरा येऊन काय करतो? तो व्यवहार कंप्लीट करून देतो व त्याला त्यामध्ये काहीतरी कमिशन मिळत असतं. ओके, मग कमिशन मिळणे म्हणजेच काय? दलाली किंवा रिबेट. याला आपण आपल्या भाषेमध्ये तिसऱ्याचा ज्यावेळेस आपण दोघा जणांची विक्री, आता 2 पेन आहेत. ओके, 2 व्यक्ती आहेत. या 2 व्यक्तीला एकाला खरेदी करायची आणि एकाला विक्री करायची आहे. मग खरेदी आणि विक्री करते वेळेस या लाल पेनला 200 रुपयाची वस्तू विकायची आहे आणि याला विकत घ्यायची आहे. ओके, मग मी त्या ठिकाणी आलो आणि याला सांगितलं आणि यालाही सांगितलं की मी तुमची वस्तू काय करतो? विकून देऊ शकतो. त्यात मला किती टक्के कमिशन मिळेल? ओके, किती टक्के कमिशन मिळेल? म्हणजेच कमिशन मिळवणारा हा तिसरा व्यक्ती असतो. ओके, म्हणजेच बघा, जर मी 200 रुपयाची वस्तू याला घेण्यासाठी मजबूर केलं, ओके, नाही तू घेच म्हणून, आणि याला म्हटलं की मला कमिशन दे, मग त्यावर मग मी काय म्हणेल की तुला मी 2% कमिशन देईल विक्री किमतीवर. मग 200 रुपयावर 2% म्हणजे 200 रुपयाला जर मी ती वस्तू विकली तर मला कमिशन किती मिळणार आहे? 2% कमिशन मिळणार आहे. म्हणजे छेदात 100, 2/100, 100 1 100, 100 दोन्ही 200 बे दोन्ही 4 म्हणजे 4 रुपये कमिशन मला त्या एका ट्रान्झॅक्शन, एका व्यवहारामध्ये मिळणार आहे. म्हणजेच कमिशन म्हणजेच काय रे बेटा? की आपण वस्तू खरेदी व विक्री केल्याच्या नंतर त्यावर मिळणार आपल्याला नफा. ओके, त्यावर मिळाली आपली दलाली. मग रिबेट. रिबेट हे केंद्र सरकारने ठरवलेला, जे मोठाले दुकानदार असतात किंवा उद्योगपती असतात त्यांना काय केलं जातं माहिती आहे का? की मोठ्यात मोठा जो उद्योगधंदा असतो त्यांच्यातून जो काही प्रोडक्ट, जो माल बाहेर पडत असतो तो ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार त्यांना रिबेट म्हणजे एक सवलत देत असतं. ओके, सरकार पैसा त्याचं सरकार देत असतं, परंतु ते ग्राहकाला सवलत देतात मेन दुकानदार. ओके, मग ती सवलत म्हणजेच काय असते? तर रिबेट असते. मग ते एकूण वर्षाच्या ट्रान्झॅक्शनवर किती टक्के रिबेट दिला, किती टक्के सवलत दिली ते सरकार त्यांना कंप्लीट पैसे करून देतं, परंतु त्याचा फायदा हा ग्राहकाला होत असतो. ओके, मग आता रिबेट ही आपल्याला पर्सेंटेज मध्येच विचारलेलं जाऊ शकतं. रिबेट ही आपल्याला पर्सेंटेजवर आधारित काढता येतं. जसं की आपण कमिशन काढतो, दलाली काढतो. म्हणजे आता दलाली हा एक प्रकार आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आपण जास्तीत मॅक्झिमम, तुम्ही जरी नाही परंतु आपले जे नातेवाईक आहेत हे जर एखादी वस्तू घ्यायची किंवा द्यायची असेल तर दलालामार्फत ते व्यवहार करतात. किंवा आपल्याला प्रत्येकाकडे आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती कोणाकडे माहीत नसतं, परंतु एक असा दलाली व्यक्ती असतो की तो त्या व्यक्तीला सर्व व्यवहारातील नॉलेज असतं किंवा त्याच्याकडे बऱ्याचशा वस्तू काय असतात स्वतः विकत घेतलेल्या असतात. दलालाचे 2-3 प्रकार आहेत. एक स्वतः वस्तू खरेदी करतो आणि तो त्याचा मोबदला जास्त मिळून वस्तू दुसऱ्यांना विकतो,
तो एक दलाल, किंवा ब्रोकर दोन व्यक्तीमधील ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून त्याचे जो काही हिस्सा असेल तो हिस्सा काढून घेतो, तो एक वेगळा दलाल. दलालाचेही प्रकार आहेत. मग ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही एक तर ज्यावेळेस सूट मिळत असते त्यावेळेस डायरेक्ट ग्राहकाकडून व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळते. ज्यावेळेस रिबेट मिळत असेल त्यावेळेस शासनाकडून मेन दुकानदाराला त्यावर आधारित काही जो पैसा रिबेट करून दिलेला, सवलत करून दिली असते तो मिळतो, त्याचा फायदा ग्राहकाला होतो. कमिशन जे मिळत असतं ते कमिशन तुम्हाला दोन व्यक्तीचं जर का आपण व्यवहार करून दिला तर तिसऱ्या व्यक्तीला कमिशन मिळत असतं. आणि दलाली हा प्रकार असा आहे की तो आपण आपल्या वैयक्तिक व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करतो, किंवा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करून कमी किमतीमध्ये घेऊन तुम्ही जास्त किमतीमध्ये विकतात, मग जी काही तुम्हाला जास्त नफा मिळाला असतो तो तुमची दलाली असते. त्यानंतर तुम्हाला आडत हा एक प्रकार माहित असणं गरजेचं आहे. आता आडत हा प्रकार माहित असणं का गरजेचं आहे? कारण की आपला देश हा कसा आहे, कृषीप्रधान देश आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आडत म्हणजे तुम्हाला माहित नसेल, परंतु आईवडिलांना विचारा. आडत म्हणजे तुमचे जे धान्य दुकान असतं, ओके, तुमचे जे धान्य असतात ते धान्य जे शेतामध्ये उगवतं त्यामुळे आपण ते धान्य एका शहरामध्ये जाऊन एका मोठ्या दुकानामध्ये टाकतो, त्या दुकानाला आडत म्हणतात. ओके, आडत काय करते, ते धान्याचा ज्या वेळेस त्याचा भाव चांगल्या प्रमाणे येईल त्यावेळेस ते धान्य विकले जातं आणि ते त्यावर काही प्रमाणात म्हणजे काही पर्सेंटेजमध्ये मोबदला म्हणून ते काय करते, पर्सेंटेजमध्ये आपल्याकडे त्याची रक्कम मोबदला त्याचं मिळवते. ओके, म्हणून आपल्याला या सर्व संकल्पना माहीत असणं गरजेच्या आहेत. मग या ठिकाणी पहा, आता तुम्हाला आडत, सूट, कमिशन, शेकडा सूट, रिबेट हा प्रकार नवीन जरी असेल तरी रिबेट ही एक सवलत असते. रिबेट म्हणजे काय, सवलत असते, लक्षात ठेवा. दलालीचे प्रकार मी तुम्हाला सांगितले वेगवेगळे असतात. त्यानंतर आडत. या गोष्टीचं जर तुम्हाला संपूर्ण नॉलेज जर आता या ठिकाणी मिळालं असेल तरच तुम्ही यावर आधारित प्रश्न सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच कसं की ज्या वेळेस तुम्ही प्रश्न याचं वाचन करताल त्यावेळेस प्रश्न वाचन करते वेळेस तुम्हाला या प्रश्नाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जर माहित असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न ऍक्च्युली तुम्हाला काय सांगत आहे व तुम्हाला कोणती क्रिया करायला लावत आहे त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर समजेल. नाहीतर जर तुम्ही कमिशन म्हणजेच काय, मग कमिशन म्हणजे काय दिलं असेल असाच जर विचार करत बसताल तर तुम्हाला प्रश्न सोडवायला तेवढा वेळ पुरणार नाही. ओके, रिबेट म्हणजे काय, दलाली कशा प्रकारे केली जाते, किती पर्सेंटेज मध्ये केली जाते, किती शेकडा किती दलाली घेतली जाते, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये सगळे सूचना दिलेल्या असतात. ओके, म्हणजे कोणाला काय मिळत आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला रुपयामध्ये किंमत काढायची की शेकड्यामध्ये किंमत काढायची हेही तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी सूट दिलेली आहे. मग या ठिकाणी सूट आपल्याला काढायची असेल तर सूट ही नेहमी छापील किमतीवर दिलेली असते. लक्षात ठेवा, सूट कशावर दिलेली असते, छापील किमतीवर. जर छापील किमतीवर जर सूट दिलेली असेल तर छापील किंमत मायनस विक्री किंमत बरोबर सूट असं म्हणायला हरकत नाही. ओके, सूट जर काढायची असेल आपल्याला तर छापील किंमत मायनस विक्री किंमत करायची म्हणजेच आपल्याला सूट मिळेल. आता सूट मिळाल्याच्या नंतर आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. शेकडा सूट, मग शेकडा सूट जर काढायची असेल तर छापील किंमत महत्वाची आहे, सूट भागिले छापील किंमत, छापील किंमत गुणिले 100. आता गुणिले 100 म्हणजे ते शेकडा काढायचे असतात, त्यामुळे आपण कोणतीही संख्या शेकडामध्ये जर काढायची असेल तर गुणिले 100 करत असतो, लक्षात ठेवा. ओके, मग या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले जर तुम्हाला समजले असतील तर यावर आधारित आपण बेसिकली हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला या दोन फॉर्म्युल्याचा महत्व उपयोग पडणार आहे. तुम्ही शेकडा, पर्सेंटेज, सूट, कमिशन, रिबेट, दलाली, आडत कोणताही प्रश्न घ्या, तुम्हाला याच्या अगोदर हे दोन फॉर्म्युले पाठांतर असणं खूप गरजेचे आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला याचा. तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक 200 रुपयाची वस्तू, छापील किंमत असणारी वस्तू आपल्याला आता काय करायची, विकायची. मग 200 रुपयाची छापील किंमत असणारी वस्तू वर आपण काय दिलेली आहे, 10% सूट दिलेली आहे. 10% सूट दिलेली आहे.
मग 200 रुपयाच्या छापील किमतीवर 10% जर सूट दिलेली असेल तर तिची विक्री किंमत किती? तर तिची विक्री किंमत किती? आता विक्री किंमत काढायची आपल्याला. मग विक्री किंमत किती? लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण 200 रुपयाच्या छापील किमतीवर 10% सूट देत आहोत, म्हणजे या ठिकाणी जी काही सूट असेल ती पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे. ओके, पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे म्हणजेच काय रे बेटा, शेकडेवारीमध्ये. परंतु आपल्याला डायरेक्टली हा सूत्राचा उपयोग करता येतो का बघायचा अगोदर. मग जर करता येत असेल तर सूट दिलेली आहे का? नाही. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी असं म्हणता येईल की हे दोन्ही जे काही सूत्र आहेत ते एकमेकावर कसे आहेत, अवलंबून आहेत. जर तुम्हाला या सूत्राचा उपयोग करायचा असेल तर अगोदर ही गोष्ट माहित असणं गरजेची आहे. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युली किती सूट दिलेली आहे ती माहिती नाही, परंतु 10% सूट दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही डायरेक्टली 200 चे 10%, 200 चे 10% म्हणजेच किती रे बेटा, 10 एक 10, 10 10 100, 0 0 कटले, म्हणजेच किती रुपये सूट दिलेली आहे? 20 रुपये सूट दिलेली आहे. मग या ठिकाणी जर 20 रुपये सूट जर दिलेली असेल 10%, तर जर प्रश्न तुम्हाला असा न विचारता जर विचारला 20 रुपये सूट दिलेली आहे, 20 रुपये सूट दिलेली आहे व दिलेली आहे तर किती टक्के सूट दिली, किती टक्के सूट दिली. आता या ठिकाणी तुम्हाला किती टक्के सूट दिली असा प्रश्न विचारला त्यावेळेस हे दोन फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडतील. बघा या ठिकाणी ज्या वेळेस आपण त्यांची विक्री किंमत काढली होती त्यावेळेस त्याची विक्री किंमत 200 मायनस किती आली होती? 20, म्हणजे या ठिकाणी 180 आली होती. परंतु आता या ठिकाणी आपल्याला त्याची ऍक्च्युली त्याची पर्सेंटेज मध्ये सूट काढायची. मग पर्सेंटेज मध्ये जर सूट काढायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला काय करू शकता, 200 रुपये त्यावर सूट किती दिलेली आहे? 20 मायनस 20. ओके, 200 रुपये मायनस 20 त्याची किंमत किती होईल बेटा? विक्री किंमत मग 180 रुपये होईल. विक्री किंमत होणार आहे 180. मग जर आपल्याला सूट माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म्युला उपयोग करून त्याचा शेकडा सूट काढू शकतो. 20 गुणिले 200 गुणिले भागिले गुणिले 100. ओके, म्हणजे 0 0 कटले, 0 0 20 25 100, 5 2 10, म्हणजे किती टक्के सूट झालेली आहे? 10% सूट झालेली आहे. हे झालं दुसऱ्या प्रकारे. आता याच प्रश्नाला आपण तिसऱ्या प्रकारे कसं समजून घेऊ शकतो, ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी 20% सूट दिलेली, 20 रुपये सूट दिलेली नाहीये, या ठिकाणी 200 रुपयाची छापील किमतीची वस्तू तुम्हाला 180 रुपयाला मिळते, 180 रुपयाला मिळते. तिसरा प्रकार सांगतोय त्याच एक्झाम्पलचा. बघा, छापील किंमत 200 रुपये असणारी वस्तू किती रुपयाला मिळते? 180 रुपयाला मिळते. तर शेकडा सूट किती मिळाली? तर आता या ठिकाणी आपल्याला शेकडा सूट फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर शेकडा सूट जर आपल्याला किती टक्के मिळाली हे फाइंड करायचं असेल तर तुम्हाला अगोदर छापील किंमत व विक्री किंमत याची सबट्रॅक्शन करून काय करावं लागेल? सूट काढावं लागेल. म्हणजे हा फॉर्म्युला उपयोग करावा लागेल. या फॉर्म्युल्याचा उपयोग करताना म्हणजेच काय करावं लागेल? छापील किंमत किती आहे? 200, विक्री किंमत किती आहे? 80, त्याची सूट किती आहे? 20. ओके, मग तुम्हाला जर असा प्रकारचा प्रश्न विचारला तर अगोदर सूट बाहेर काढावं लागेल, त्यानंतर सूट या ठिकाणी सूत्रामध्ये ठेवावं लागेल. म्हणजेच तुम्हाला सूट भागिले 200 गुणिले 100. मग या ठिकाणी पुन्हा 20 एक 20, 20 10 200, 10 एक 10, 10 10 100, म्हणजे पुन्हा तुम्हाला 10% सूट मिळेल. हे फाइंड करता येईल. म्हणजे मी तुम्हाला एकच एक्झाम्पल किती 3 प्रकारे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं ते तीनही वेगळे प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी दिले. ज्या वेळेस तुम्हाला सूट दिलेली नसते त्यावेळेस खरेदी किंमत व विक्री किंमत दिलेली असते, म्हणजे छापील किंमत व विक्री किंमत दिलेली असते. त्यावेळेस आपल्याला सूट बाहेर काढून सूट ठेवायची असते. ज्यावेळेस सूट दिलेली असते त्यावेळेस तुम्हाला त्याची सूट दिलेली असेल तर विक्री किंमत विचारल्या जाते. मग विक्री किंमत, छापील किंमत मायनस सूट बरोबर विक्री किंमत, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
किंवा डायरेक्टली तुम्हाला 10% जर सूट दिलेली आहे तर त्याची विक्री किंमत किती, अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर त्याचे 10% काढायचे, म्हणजे जेवढी सूट होईल तेवढी छापील किंमतीमधून काय करायची, मायनस करायची, मग राहिलेली किंमत ही त्या वस्तूची विक्री किंमत असेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सूट व शेकडा सूट या दोन्ही गोष्टी, या दोन्ही बाबी या ठिकाणी सॉल्व्ह करता आल्या